नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत माळपठार एरियामध्ये. पुसद तालुक्यातील माळपठार एक असा एरिया आहे, असा भाग आहे जिथे अतिशय दुरावस्था आहे लोकांची. आणि आम्हाला थोड्या काही अंतरावर आम्ही फेटरा या गावी जात आहोत आता, जिथे म्हणजे पूर्ण माळपठारामध्ये 40 गावं आहेत, 40 ते 42 गावं आहेत. आणि त्या 42 गावांना सुद्धा पाणी पुरवठा नियमितपणे व्यवस्थित नाही आहे, जिथे अक्षरशः चिमण्या सुद्धा मरतात असं लोक म्हणतात. आणि आम्ही या भागात आलेलो आहोत, पण त्या म्हणजे आपण कधी व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी कधी आलो नाही. आता सध्या कंडिशन तुम्ही रस्त्याची पण पाहू शकता, इतके रस्ते वाईट आहेत की जायलाच आम्हाला वेळ लागतोय. आता पुढे आणखी किती रस्ते खराब आहेत या गोष्टी आपल्याला माहिती नाही, पण या अशा अवस्थेत लोक इकडे राहत आहेत. लोक कसे राहतात हे विचार करण्यासारखं आहे. तर पुसद तालुक्यातील लोक काही आमच्यावर टीका करतात, तर त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की ही परिस्थिती कशामुळे झाली नेमका, याला जबाबदार कोण आहे. 70-75 वर्षांपासून जे पुसदमध्ये आले नाही ते याला जबाबदार आहेत, की जे आधीपासूनच इथे आहेत ते लोक याला जबाबदार आहेत, की ज्या लोकांना इथल्या बहुतांश जो समाज इथे राहतो मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज, तर बंजारा भाषा येत नसल्यामुळे ही परिस्थिती अशी आहे की ज्यांना भाषा येते मग तरी म्हणजे ज्यांना भाषा येते त्यांनी काही परिस्थिती सुधारली नाही. या प्रश्नाचे सुद्धा उत्तर टीकाकारांनी द्यावेत. तर ज्यांना माहिती आहे की काय टीका होत आहे, टीका टिप्पणी आमच्यावर, तर ते या गोष्टी समजू शकतात. पण तुम्ही रस्ते पहा, तर ही गोष्ट कितपत आम्ही खोटी बोलत आहोत किंवा आम्ही जे दाखवत आहोत हे खोटं आहे का. तर आता पुढे फेटरा गाव आहे आणि फेटऱ्यात जाऊन आम्ही तुम्हाला सगळी परिस्थिती दाखवू एकंदरीत कशी आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर मित्रांनो, आता आलोत आपण बघा मोप येते, आणि हे पुढे जे आहे ते हे धरण आहे ना. आता हे सगळे गावकरी आहेत आणि विषय असा आहे की इथून 3 किलोमीटरवर असून सुद्धा कॅनल वगैरे असं काही धरण आहे. चला ना तुम्ही आमच्या सोबत येता का? चला दाखवा आम्हाला जरा. तुम्हाला पाणी एका दिवसाआड जमीन अशी परिस्थिती आहे. जमीन विकली कोण? तुम्ही विकली का? किती विकली? 5-6 एकर विकली. भाव नव्हता समजा. म्हणजे कशा कारण पाईपलाईन केली, हे जमीन विकून पाईपलाईन केली असं. अशी परिस्थिती म्हणजे एकंदरीत जसं तुम्हाला. आता हे टँकर वगैरे कुठं नेत आहे ते पाणी रोडला? अच्छा, रोडला टाकायला. रोडही तर खूपच डेंजर बांधलेला आहे. तर अशी परिस्थिती आहे एकंदरीत की लोकांनी शेती विकून पाईपलाईन केली आणि त्याच्यानंतर पण त्याचं कर्ज जास्त जास्त झालं. व्याजाने कर्जबाजारी किती लोक असतील? 70% नाही. हे बघा, हे पुढे आहे धरण, आणि या धरणाचं पाणी इथून 42 गावाला जर हे पाणी गेलं ना तर या लोकांना कुठेही जाण्याची गरज नाही. पण आजही लोक कुठल्या परिस्थितीत राहतात हे तुम्ही पाहू शकता. या गावांमध्ये हे घरं आहेत आणि असे रस्ते आहेत. हे रस्ते आहेत. आता हे सगळे शेतकरी आहेत, सगळे कर्जबाजारी आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की इथून आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे, पण पिण्याचं पाणीही काही गावाला तर पोहोचतच नाही. तर अशी परिस्थिती आहे, एकदम विदारक परिस्थिती आहे. आणि जेव्हा ते फिल्टर नव्हतं तेव्हा तर समजा काहीच खरंच नव्हतं. तर आता काही महेशमाळ वगैरे जे गाव आहे समजा, त्या गावात पाणी जर नाही गेलं तर मग ते त्यांना टँकर नाही आणावं लागते. असं तिसऱ्या दिवशी येत आहे पाणी. म्हणजे नियंत्रण नाही कशावर, नियंत्रण नाही ना. आता ते जे एक आता जे फिल्टर आहे, वॉटर फिल्टर इथं फेटऱ्याचं, तर तिथूनच तुम्हाला येते, पण ते 3 दिवसाआड येत आहे. मग ते एका दिवशी आलं त्या दिवशी किती भरून ठेवता तुम्ही? जेवढं तुमच्याजवळ असं सिंचनाचे साधनं असले तेवढे सगळे. एका गावाला अर्धा घंटा पाणी येते.
पण एवढं पाणी असल्यावर काऊन नाही येते फिल्टर? काय माहित आहे तेच ते अशातले काही विषय आहेत. म्हणजे ते जसं आपण आता वारंवार म्हणत बिल आहोत, आहे ना, महिन्याच्या महिन्याला टोटल भरतात पाण्याचं बिल. पाण्याचं बिल भरतात. पाण्याचं बिल total. किती येते तुम्हाला? आम्हाला काय 300 रुपये महिना आहे. 300 रुपये महिना. पण ते तुम्ही भरता तरी त्याचं मेंटेनन्स करायला कोणी तयार नाही, लक्षच देत नाहीत. समजा एक असं पाहायला गेलं त्याच्यावर ते जे नियंत्रण ठेवायला पाहिजे ते नियंत्रण नाही, आणि ते तर नाहीच. पण शेतीला तर विषयच नाही, अजिबात शेतीचा विषयच नाही. लिफ्ट इरिगेशनसाठी आपण काही काळापासून समजा आपल्या आज्या पहिल्यापासून समजा बापदाद्यापासून लढा देत आहोत. आलं का लक्षात? तर आतापर्यंत 70 वर्षापासून त्यानं माळपठारावर दुर्लक्ष केलं. याच्यासाठी केलं की बाबा माळपठारावर जर लिफ्ट इरिगेशन आपण करून जर दिली तर माळपठारावरचे लोक आपल्याकडे येतील का, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे नाही सगळ्याला वाटते पाणी व्हावं, पण मेन आमदार साहेबाचं याच्यावर म्हणजे मुळीच लक्ष नाही. ते तर आहे. हा महत्वाचा मुद्दा. नाही, हे- आणि त्यातल्या त्यात तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये कोण भांडणार आहे? सर्वसामान्य लोक भांडणार आहेत का? त्या इथल्या प्रतिनिधींच त्या गोष्टी करायला पाहिजे. लोकप्रतिनिधी जाऊन भांडू शकतात. 2003 मध्ये कैलासवासी विलासराव देशमुख फेटरा या गावाला माळपठाराच्या पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनासाठी आले होते. हो, त्यावेळेला विशेष बाब म्हणून कैलासवासी सुधाकर भाऊनं आग्रहाची विनंती केल्यामुळं त्यावेळेला विलासराव देशमुखांना मान्य केलं की बा लिफ्ट इरिगेशन तुमचं विशेष बाब म्हणून करून देतो म्हणून. तर त्याच्यानंतर ते दुर्दैवाने त्याचं निधन झालं. त्याच्यामुळं हा काम पेंटिंगमध्ये पडलेलं आहे. तर आता बाकीच्या लोकांना त्याच्यावर दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष केलेलं आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये फेटरा या गावाला विलासराव देशमुख टाकीच्या कामासाठी आले होते. त्यावेळेला त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यावेळेला ते महाराष्ट्र शासनाच्या दरबारामध्ये नोंद सुद्धा आहे. ती नोंद सुद्धा आहे त्या ठिकाणी. मात्र त्याला खालावर करण्यासाठी कोणीच तयार नाही. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या बोलायला कोणी तयार नाही, बोलायला कोणी तयार नाही. काय बोलतील लोक? सर्व सामान्य जनता बोलावं तर कोणाच्या विरोधात बोलावं? हा विरोधात बोल हा म्हटल्यापेक्षा आमचा अतिशय जीवनाचा प्रश्न आता तुम्हाला असल्यामुळं सांगतो मी. आता याच्यात विषय कसा आहे माहिती आहे का? सरळ विषय आहे, साधा सोपा सरळ विषय आहे एकच, की एखादा व्यक्ती जर हा प्रश्न घेऊन जात असेल किंवा एखादा व्यक्ती जर हा प्रश्न उपस्थित करत असेल, जसं आम्ही केला, आम्ही तुमची आवाज बनवून कुठेतरी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्ही याचा अर्थ असा आहे का आम्ही विरोध करत आहोत? आम्ही विरोधक आहोत का? आम्ही कोणाचे विरोधक नाही आहोत. पण ही वास्तविक परिस्थिती आहे हे लोकांना कसं कळणार नेमका? लोक मग आमच्यावर जे नेते मंडळी आहे, नेते मंडळीच्या आजूबाजूला जे लोक राहतात ते आम्हाला म्हणतात की नाही हे आमचे विरोधक आहे. आता तुम्ही बिना विरोधकाचं तुम्हाला काम कसं होणार ना? आणि आम्ही विरोध करत आहोत हे कशावरून म्हणता तुम्ही? ही वास्तविक परिस्थिती हे लोक सांगत आहेत ते वेडे आहेत का? हे आमचं म्हणणं आहे सरळ. आणि रस्ते वगैरे पण पहा ना तुम्ही, रस्ते पण नाही, काहीच नाही. असे अनेक ग्रामीण भाग आहेत आमच्या या मतदारसंघामध्ये, की 42 गावामध्येच नाही आपल्या पूर्ण मतदारसंघात. आता तिकडे वडद वगैरे त्या साईडला ते आता काल परवाचीच बातमी आहे की लोक मरत आहेत पाणी दूषित पाणी पिऊन. तर मग बाकी इतर ठिकाणी, इतर जिल्ह्यातले, इतर मतदारसंघातले विकास कसा होत आहे? आपल्या इथे 2 मुख्यमंत्री होते तरी मग आणखी गोष्टी सुधारल्या काय नाही का नाही समजा. तर हे सगळे विषय आहेत. आता हे पुढं आहे धरण. आता बघू शकता तुम्ही इथून इतकं फक्त ह्या बाजूला जे गाव आहे, आता हे धरण आहे, इकडे दाखव. आता हे धरण आहे आणि हे गाव आहे. मग हे बाजूला धरण आहे आणि बाजूला इकडे गाव आहे. याच गावातले लोक जर वैतागले असतील तर पलीकडच्या गावात म्हणजे त्यांनी जीव द्यायचा का? आता हे इथंच आहे, फक्त पैदल चालत जात आहे ते. पण यांनाच पाण्याची व्यवस्था नाही आहे तर त्यांची काय होईल? तर त्यांचं ते अवघड विषय आहे. ते टीका करणाऱ्यांनी थोडा जपून टीका करावी, येऊन वास्तविक परिस्थिती पाहायला पाहिजे नेमका काय आहे आणि त्याच्यानंतर बोलायला पाहिजे की खरंच कोणी कोणाला विरोध करत आहे का, कोणी कोणावर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहे का. दबाव कोणी कोणावर टाकत नसतो. वास्तविक परिस्थिती जेव्हा कोणी मांडते ना सांगायला गेलो आम्ही. कोण आहे ग्रामसेवक? ते रावते साहेब होता पहिला, आता बदलून आला दुसरा. आता कोण आहे? या वाऱ्या पाण्यात मी मागच्या बदले का 3 वेळा म्हणलो त्याला मी ग्रामसेवक
ग्रामसेवकला सरपंचाला हा. पण त्याने काय मांडून नेलं नाही. अतिवृष्टीमध्ये हा. घराची पडझड सुद्धा झाली घर आणता त्यावेळेला कोणी आताही पडलेले आहेत. त्यानं हे करून नेलं नाही. आणि ते आमच्या मुलानं आता कोण आहे? आता कोण आहे ग्रामसेवक? आता कोण आहे आता कोण आहे काय काय? हे रोडचं काम पर्यंत रोड होता याने आखली केली त्या गोटीची अच्छा हा त्या गोटीची अच्छा, या गोष्टीवर आता येथून न्या पाहिजे की नाही त्यानं? येथून पहिली आखली त्याने केली त्यानेच केली आम्ही नाही केली पण त्याने ते त्यातूनच तिकडे रोड नेला एवढा कॅन्सल केला 100 मीटर कॅन्सल केला मग हे आता कॅन्सल करण्याचं काय कारण? गावात घेतला ते रोड. ते रोड सरपंचानं गावात नेला आमचं म्हणणं काय झालं काय कारण त्याचं म्हणजे त्याच्या घराकडे रोड गेला? हा गावात रोड नेला आमचं म्हणणं काय ग्रामपंचायत तुम्ही मागू शकता रोड हो, हो. गावातला रोड भेटू शकते बरोबर. पण हे रोड जे पंतप्रधान योजनेतला हो. आहे तर हे एक वेळच होत असतं का बारदा बारदा होत नसतं आता हे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तुमचे, हा. यांच्यावरही कोणाचं तरी नियंत्रण असणं गरजेचं आहे हा, ना? आहे की नाही हा? पण ते सर गावातल्या गावात जर भानगडी बोलावतं काय तुम्हालाच नाही तर काय हो बोलून ना, फायदा? तसाच विषय हा, आहे. असं तेच आहे ना ते. म्हणणं आहे आपलं. मग? तेच सांगत आहोत. अहो तुम्हीच ते काम करायले आणि तुम्हीच काम ते सोडून द्यायले म्हणल्यावर म्हणजे मनमाने काम झालं ना याच्यापेक्षा एखादी हुकुमशाही असलेली परवडते. ते त्याच्या मनात काम माणूस सावध तरी करते. राहील ना अहो, सावध सावध तरी राहते की आम्ही हुकुमशाहीत आहोत. जे लोक कोणी बोलत असतील त्याच्या विरोधात ते काहीतरी कांड करायला हवं तर त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून येथपर्यंत तयारी आहे त्याची खरं सांगायचं म्हणजे नाही ना, बरोबर आहे. खरं बोलायला गेलं की ते मग गेलं पटपट करायले अशा बाजूला येतात. उद्देश करतात ते. तसंच आहे. लई पचपच करायला आम्ही हे खूप ऐकलं सध्या कंडिशन मध्ये. आता खेड्यातलं वातावरण निराळच राहते सर हो. नकर हे वास्तविक पाहता एखादं समजा वाऱ्या वावधानाने लाईन तुटली लाईन 7-8 दिवस गेली तर या रोडनं समजा गाडी बैल समजा ज्याच्या सुविधा नाही, इथून पाणी नाही. आता हे गाडी बैलाचा रस्ता राहिला का पाहा बरं. हे गाडी बैलच नाही, आता आपल्याला चालायला अवघड आहे रस्ता मग इथं. सांगा तुम्ही आणि आम्ही त्याच्यासाठी म्हणून लागलो बुवा गावातलं कवाय होईल काकांची जी तळमळ आहे काकांचं म्हणणं असं आहे की हा जो आता तुम्ही रस्ता बघितला पलीकडे रस्ता आहे हो. तो रस्ता जो बघितला तो रस्ता इथपर्यंत असायला पाहिजे होता. असाय पाहिजे की खालीपर्यंत. नाही? म्हणजे यदा कदाचित जर लाईन वगैरे गेली किंवा काही झालं तर लोक बिनधास्त येऊ शकतात, हा, बॅटरी गिटरी हा. घेऊन पैदलही येऊ पैदलही येऊ शकतात, शकतात. प्रॉब्लेम नाही. पण येऊ त्याने शकतात. ते पण आता या रस्त्याला कोण हाकलेला येणार रोड आहे? कॅन्सल केला आता काय करावं नाही नाही, बरोबर आहे. आता सामान्य माणूस कोणाला म्हणतात तुम्ही नाही, सांगा. बरोबर आहे, बरोबर. रात्री बेरात्री पाणी नेतात रोड चांगला असला तर विषय कसा आहे आता तुमचा जे पाण्याचा प्रश्न आहे समजा शेतीला तर नाहीच, समजा तुम्हाला पियायला वगैरे 3 दिवस आड येतो. आमच्या इथं पाणी तुमच्या इथे येत नाही? पाणीच नाही. आता हे आहेत मोपचे आहेत, म्हणजे मोप म्हणजे हे 1 किलोमीटरवर असलेलं गाव आणि हे इथं पाणी आहे. हे पाणी हे फिल्टर करून जर हे पाणी इकडे आलं तर यांना पियायला मिळते. पण आता ही या फिल्टरचं पाणी येत नाही का? मग पहिले याच समजा तरी मला वाटते अर्ध्या गावाला अर्ध्यात गावाला अर्ध्या गावाला येते, अर्ध्या गावाला नाही. तुमच्या अर्ध्या गावाला नळ नाहीत समजा. नळ आहे ते सर्व आहे नळ पण आता त्याचं पाणीच येत एकच नाही. टाका आहे ना सर एकच टाका आहे. टाका एकच आहे, एवढा अर्ध्या गावाला गावाला कसं कधी पुरं येते एक टाका? आणि कधी येत नाही समजा. मग आता तुम्ही अधूनमधून पाणी येते आहे ना, कधी येते कधी येत नाही. मग तुम्ही पाणी आणता कुठून? पाणी पंप आणि विहीर वगैरे त्याला आहे का पाणी? पण हापसीला आहे ना पण. आहे ना. आता उन्हाळ्याच्या दिवसात असते आहे आम्ही. सर. तुम्हाला हे जवळ आहे म्हणून हे हापशीचं पाणी एवढं दूषित आहे दूषित आहे, बरोबर आहे. लेकरांची हाडे हे व्हायचे, दात पिवळे व्हायचे, म्हणजे असं व्हायचं. तुमच्या इकडे असं- काय असेल बोललो ना, आम्ही समस्या सांगितली. समस्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या आजार कोणकोणते वाढत आहेत? समजा जास्तीत जास्त आजार असतील हे सांगू आता काय काय सांगावं सर? मुतखड्याचा प्रॉब्लेम हे सुजलेलं सर त्याचा प्रॉब्लेम हे आता टोंगळे असे दुखतात, मला असं हात वर करता येत नाही. हो ना? हा, एवढा त्रास आहे. दूषित पाण्यामुळे हा हे पाण्याचा तर आज आपण जिथे आलेलो आहोत हा आहे माळपठार एरिया. माळपठारावर जवळपास 40 गाव आहेत, 40 ते 42 गाव आहेत आणि या गावांना लगत असलेलं इसापूर धरणातून सुद्धा पाणी जात नाही. हे कित्येक वर्षापासून हे लोक लढत आहेत आणि दूषित पाणी पिण्यामुळे त्यांना होणारे हे जे आजार आहेत तर या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पण नेमकं यावर नियंत्रण का नाही, इकडे लक्ष लोक का देत नाहीत? जे स्थानिक आमदार आहेत
आणि प्रशासनात बसलेले जे लोक आहेत, तर हे याकडे लक्ष का देत नाहीत? ज्यांनी इथे ठेकेदारी घेतलेली आहे या फिल्टरची, तर हे फिल्टरवर पण नियंत्रण का नाही आहे? मग तू एक तर काय असतं ना, नेमकं जबाबदारी घ्यावी तर ती पूर्ण पार पाडावी, आणि नसेल घेता येत तर ते स्थानिक लोकांच्या हवाली तरी ते करून टाकायला पाहिजे की तुमचं तुम्ही सांभाळा, आम्ही बघतो, एवढं तरी करू शकता. पण त्यातून तुम्ही काय निधी आणत आहात का? ते निधी तुम्ही स्वतः खात आहात का? असे काही प्रश्न मग सर्वसामान्य जनता जर विचारत असेल तर याला विरोध म्हणत नाही, हा त्यांचा अधिकार आहे आणि हेच प्रश्न विचारले जाणार आहेत, इथून पुढे सुद्धा विचारले जाणार आहेत. आम्ही आहोत तोपर्यंत विचारूच, पण आम्हाला लोकांची सुद्धा साथ लागेल. आणि हे सगळे लोक जे बोलत आहेत तर यामागे कुठे यांची तळमळ आहे आणि यांना हेच पाहिजे की आम्हाला आमचं गाव सोडून कुठे जायचं काम पडलं नाही पाहिजे. आता तुमचे अर्धे लोकं चालले जातात उसावर. आणि लहान लहान मुलांना फक्त दिसायला पाणी लाईन 8 तास आहे, पाणी भरपूर आहे पण लाईन नाही, आम्हाला लाईनचा प्रॉब्लेम. लाईनचा प्रॉब्लेम. तर हे छोट्या छोट्या या गोष्टी आहेत. समजा या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर एकंदरीत एक विषय असा होईल की हे लोक कुठेतरी गुण्यागोविंदाने राहू शकतील. आणि इथली परिस्थिती एवढी भयंकर आहे, म्हणजे असं आहे ते काय म्हणतात, कोपऱ्याला गुळ लावल्यासारखा विषय झालेला आहे तुमचा. तुम्हाला ना इकडं काही करता येत नाही, काही वाटतं. याच्याकडे पाहून तुम्ही सुखी आहात, फक्त पाहून खुश आहेत ते की धरण आहे आपल्या बाजूला, पण त्याचा उपभोग काय त्यांना घेता येत नाही. आणखी या माळपठारावर सोन्यासारखी जमीन असताना सुद्धा आमचा नाईलाज आहे, फक्त एका पाण्यामुळं, फक्त पाण्यामुळे. पाण्याची व्यवस्था जर आणि शासनाने असं करून नाही दिली. आहे की तुम्हाला धरण बांधायचं आहे. नाईक साहेबांनी, वसंतरावजी नाईक साहेबांनी धरण बांधले, डॅम बांधले, डॅम बांधून त्यानंतर ते पाणी सोडलं. पण तुम्हाला जेव्हा इथे धरण आहे त्याचं पाणी फक्त तुम्हाला सोडायचं आहे, त्या उपाययोजना करायच्या आहेत. या धरणातून माळपठारावर लिफ्ट इरिगेशन करण्यासाठी अतोनात म्हणजे त्याचे प्रयत्न आहेत, ते द्यायला सुद्धा तयार आहेत. पण महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला त्या कागदपत्र जे प्रस्ताव पाहिजेत, स्थानिकचा पाठपुरावा, प्रस्ताव जे पाहिजेत ते प्रस्ताव द्यायला कोणी तयार नाही. केंद्र शासनाकडून आहे ना. हा, केंद्र शासन पैसा या निधी द्यायला तयार आहे, पण याचं कोणी खालवर करण्यास तयारी नाही कोणाची. लोकसभेत मांडल्या गेला पण विधानसभेत आणखी मांडल्या गेला नाही. विधानसभेत मांडण्यासाठी मग आपल्याला जावं लागेल, असं काहीतरी करायला. सगळे जाऊ आपण. सबस्टेशनची मागणी आहे, कारण 20 किलोमीटर लाईन येते आम्हाला, दंबादार 20 किलोमीटर मारवाडी. आणि तिथून येता येता तिला 5-6 गाव आडवी येतं, 5-6 गावाला लाईन आडवी येते. आमची मागणी आहे इथं सबस्टेशन 8 घंटे त्याच्यात पुन्हा 1-1.5 तास कधी ट्रिप मारते. पुन्हा स्टेशनसाठी बेलोराची पाणी अजून म्हणजे भिजवल्या जात नाही. माननीय खासदार साहेबांचा त्यावेळेला खासदार साहेबांना ते प्रस्ताव आपला सब स्टेशनसाठी पाठवलेला आहे. ते आपल्या 7 गावं, या आपल्या माळपठारावरचे 7 गावं त्या याच्यावर सुटणार आहेत. मागं ते सर्व्हे सुद्धा केला, त्यावेळेला मला वाटते मोपलंही लोक आले होते, भेटायला येऊन गेले. आमच्या त्या शाळेच्या नावाटी देण्याचा प्रस्ताव आपण हे केलेला आहे. ते आता पाहू, आता पुढे चालून त्याच्या मागं. बरं, खासदार साहेब ज्या आता विरोधी पक्षात आहेत समजा, म्हणून ते नाव त्याचं खासदार साहेबाचं होईल पाण्याच्या याच्यात, म्हणून हे तो विषय तर आहे समजा, जे काय असेल त्याला खासदार साहेबांनाही विनंती अशी आहे की तुम्ही ज्या विरोधी पक्षात तुम्ही बसलेले आहात, तर मग इथे विधानसभेलाही त्यांचे विरोधी पक्षात काही नेते असतीलच ना. तर मग या नेत्यांनी का आवाज उचलला नाही? तुमचंही काम ते आहे, खासदार साहेबांचंही काम हे आहे की तुम्ही तुमचे विरोधी पक्षात जे नेते विधानसभेत बसलेले आहे यांनी सुद्धा कुठेतरी आवाज उचलायला पाहिजे की आमच्या केंद्रातल्या आमच्या खासदाराने आवाज उचललेला आहे आणि त्याचा पाठपुरावा इथल्या स्थानिक आमदारांनी करावा, असं त्यांनी इथून आवाज उचलायला पाहिजे ना. मग तुमची ही जबाबदारी आहे. नाही, ते आहे ना विषय. खासदार साहेब पाठपुरावा करत आहेत म्हणजे काय, ते त्यांचं काम आहे, ते आपल्यावर काही उपकार करत नाहीत, ते त्यांचं काम आहे, ते खासदार साहेबाचं जे काही असेल ते. पण ती करत आहेत ती चांगलीच गोष्ट आहे. मग तुम्ही इकडेही पाठपुरावा करा ना, तुमच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना इकडे सांगायलाच लावा. आता उद्धव साहेब तुमचे पक्षप्रमुख आहेत, त्यांना सांगायला लावा की विरोधी पक्षातल्या नेत्यांनी तिथं आवाज उचलायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर मग इकडे दबाव येऊन हे करतात ना पाठपुरावा. नाही केला तर तो वेगळा विषय, पण आम्ही आमचं ऐकत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्याचमुळे तर सांगत आहोत ना, असा विषय आहे हा. तर जे कोणी पाठपुरावा करत आहेत चांगल्या गोष्टी आहे, तुम्ही करा. आणि हे काय कोणावर केले जाणारे उपकार नाही आहेत, जनतेसाठीचे हे कामं आहेत, कर्तव्य आहेत या सगळ्या गोष्टी.
तर एवढंच म्हणणं आहे की जेवढं होऊ शकते, ज्या वेगवेगळ्या मार्गाने जाता येतं, ठीक आहे तुम्ही विरोधात आहे म्हणून ते तुम्हाला तुमचा पाठपुरावा करत नसतील, पण तरी तुम्हाला कसं ते काम करून घ्यायचं याही गोष्टी आहे. अनेक मार्ग आहेत करायला गेलं ना, काम करायचं म्हटलं तर कोणताही मार्ग निवडता येते, पण ते निवडल्या जावा एवढीच विनंती आहे. कोणाचा फायदा सर खालच्या लोकांना जास्त. आपल्याला काय आहे, आपल्या जमिनी गेल्या, आपल्या जमिनी आपण इथं भूमिहीन झाले बरे, आणि खालच्या लोकांना फायदा आहे. ही वरची जमीन आमची, भूमिहीन झाले लोक. हा खूप महत्वाचा विषय आहे. हे जे धरण आहे, बाहेरगावी लोक गेले, देशोधडी या धरणाची जमीन इकडच्या लोकांची गेली, स्थानिक लोकांची गेली, आणि पाणी जे आहे ते खालच्या पलीकडच्या लोकांना गेले. फायदा फक्त, बाकी काय नाही. त्याच्यात बी शेती जमीन पाईपलाईन सर जिथून जमीन दिसते ती बघा, ही सगळी जमीन गेलेलीच नाही पाण्यात. पूर्ण धरणात गेली, स्थानिकची जमीन गेली, पाण्याचा पूर्ण फायदा खाली. आता आमच्याही थ्रू हे विषय तुमचा कितपत मार्गी लागतो हे आम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही तुमची समस्या, तुमचे जे बारकावे आहेत, या गोष्टीमधले जे बारकावे आहेत, हे आम्हाला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होते, जेणेकरून लोक योग्य ते निर्णय घेतील, लोक योग्य पद्धतीने बोलले पाहिजे. हे तेच करत आलो ना, त्याच ऐकून आपण त्याला मीटिंग किती तरी काय नाही, घरी नाही, कुठे गेले, दौऱ्यावर गेले, मुंबईला या गेले, संदर्भामध्ये आम्ही म्हणजे थकलो आता त्याचं सोडून दिलं आम्ही जाणं बी. त्या विषयामध्ये. त्या काळातले जे जुने लोक गेले, त्या याच्यातले फक्त आम्ही त्या टीम मधले बिजी सर आणि मी आहोत जिवंत, बाकीचे सगळे गेले बिचारे. अशी परिस्थिती झाली. ह्या ज्या जमिनी या लोकांच्या गेलेल्या आहेत, धरणात गेलेल्या आहेत ना इकडच्या लोकांच्या, तर याचं पाणी तर भेटत आहे, ते दुसऱ्यांनाच भेटत आहे. समजा पलीकडच्या खालच्या गावात नांदेड, हैदराबाद पर्यंत पाणी जातं याचं, पण ज्यांच्या जमिनी गेल्या तर त्याचा मोबदला सुद्धा अजून पूर्णपणे भेटलाच नाही. म्हणजे 100% मोबदला आम्हाला भेटलाच नाही त्या जमिनीचा. बरोबर. धरणात आमच्या शेती, वाडी, सर्व घरं, माड्या आमच्या सर्व गेल्या, आणि त्याचा मोबदला कुठल्याही प्रकारचा म्हणजे अल्प भेटला, आणि त्याच्यात बरेच शेतकरी वंचित आहेत अजून. प्रकल्पग्रस्त म्हणून समजा जे आहे, काय त्याला 3% आरक्षण दिलं. फक्त आमच्या गावातल्या 60 लोकांना भेटला, बाकीचे लोक वंचित आहेत. त्याच्यातला बी अल्प भेटला. काही जो निधी म्हणजे शासनाकडे आमचा शिल्लक राहिला आहे, ते लवकरात लवकर जर मिळाला आम्हाला समजा, तर ते शेतकऱ्यासाठी चांगलं होईल. कारण जे बाहेरगावी गेलेले देशोधडीला लागले, आणि फक्त 60 लोकांनाच फक्त या गावातले पैसे भेटले. बाकीचे लोक ते बी 30% रक्कम भेटली, घराचीच भेटली, फक्त शेतीचे तर काही भेटले नाहीत आम्हाला. म्हणजे त्या काळात फक्त 2000 रुपये एकरनं भेटले होते, आणि त्याच्यातले 60च लोकांना भेटले, आणि ते वंचित राहिले. घरी येऊन रचणारे त्यांनीच खाल्ले, त्यालाच दिले ते. या सगळ्या योजनांवर म्हणजे धरणाची कुठल्या प्रकारे जमीन जात नाही काटाची, पण तिचा सातबारा कायम जर केला तर शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. मग या सगळ्या योजनांवर, या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून आपण एक माणूस पाठवत असतो, पण ते माणूस जर डमी राहण्याचं काम करत असेल तर त्याला अर्थ नाही. असं एवढंच फक्त म्हणणं आहे. तुम्ही सतर्क व्हा. लोकांचे काम काय आहे, स्थानिक लेवलवरच्या अडीअडचणी त्या जरी पार पाडल्या तरीही सगळं काही सुरळीत चालू शकते. काहीच हरकत नाही. नाराजी कोणाचीच नाही, कोणाचीच नाही. समाज सुटला आनंद आहे ना, आमचा आनंद आहे ना. काही गोरगरिबाचे कामं जर झाले तर आनंदच आहे. कोणी कोणाच्या लेवलवरचे लोक कोणी त्रास देणारा नाही, आणि काहीच कुठल्याच गोष्टीचा विषय नाही, वादविवादाचाही विषय नाही आहे, आणि साध्या साध्या गोष्टी आहे. प्रशासकीय अधिकारी जर तुमच्या गोष्टी ऐकत नसेल तर मग सर्वसामान्यांचा काय आहे. या धरणात गेलेले समजा काही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पण अजून बऱ्याच लोकांना भेटलेलं नाही. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सुद्धा अजून बरेच लोक वंचित आहेत, भेटलेले नाही. आणि अडचणीत हे कागद आणा, ते कागद आणा, वंचित आहेत. ज्याला भेटले त्याला आज आम्ही दोघे प्रकल्पग्रस्त आहोत. स्वतः प्रकल्पग्रस्त आहोत. आता हे जोर झालो मी त्याच्यात, सर्व प्रयत्न करून काही नाही, कुठंच सक्सेस झालो नाही. शेवटी ते प्रमाणपत्र तसंच आहे, ज्याला भेटलं त्यालाही नाही, आणि काही लोकांना भेटलं पण नाही. पण भेटायला पाहिजे, त्याचा लाभ भेटायला पाहिजे. अशी एक विदारक स्थिती आहे. काहीतरी सरकारनं त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. बेरोजगार, विशेष म्हणजे आमच्या मालपाटरावरची जास्ती. हे जे पाण्यामध्ये गेलं आमचं क्षेत्र, याच्यातले सगळे बेरोजगार आहेत. आज एक तर शेतीला पाणी नाही, गावात कोणता रोजगार नाही, काय करणार आहेत मग. याच्यासाठी स्थानिक लेवलला पाहिजे. एक मोहीम तुम्ही ही राबवा, नाही तर आम्ही राबवतो. बिलकुल, आम्ही पुसत सोडतो आणि तुम्ही गाव सोडा, आम्हाला दुसरीकडे वसवून द्या, असं काहीतरी त्याच्या मागे इलाज करावा लागेल आपल्याला.
काय असं राहून अर्थ नाही ना. आम्ही जिथं शहरात राहतो तिथं पुढचं दिसणं मुश्किल होऊन जाते कधी कधी, एवढी धूळ उडते रस्त्यावर. तिथली परिस्थिती ही आहे, तर तुमची तर भयंकर आहे त्यापेक्षा. पण ठीक आहे, बघू. तर हेच आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या परिस्थितीत कुठेतरी सुधार झाला पाहिजे. अनेक लेवलच्या गोष्टी होणं गरजेचं आहे. जे म्हणजे अवांतर गोष्टी केल्यापेक्षा या गोष्टी कुठेतरी फायद्याच्या आहेत. आणि हेच नाईक साहेबांचे विचार होते, वसंतरावजी नाईक साहेबांचे तेच विचार होते, तळागाळातल्या लोकांचा फायदा व्हावा. तर याच उद्देशावर आपणही चालावं एवढी एक अपेक्षा आणि विनंती करतो आम्ही. तर आता आलोत आपण आडगाव इथे, म्हणजे आपल्याला म्हैसमाळला जायचं आहे. पण आडगाव मधील तुम्ही जर रस्ता बघितला ना, हा आता काम चालू आहे असे काम अनेक वर्षांपासून चालू आहेत. आता हा रोड बघा तुम्ही कसा आहे तो. बरं, रस्ता आता हा वाईट आहे हे ठीक आहे, पण म्हणजे थोडाफार फुटला तर त्याला रिपेअर वगैरे केलं ती गोष्ट वेगळी. एवढा फुटेपर्यंत लोक म्हणजे जातात कुठं नेमकं? एवढं म्हणजे खालून पूर्ण अक्षरशः त्या गिट्टी वगैरे निघाली, सगळं काही हे झालं. तर तोपर्यंत पण रस्ता दिसला नसेल का? पुढे धन्यवादचा बोर्ड लावलेला आहे त्यांनी. धन्यवाद कशासाठी म्हणत आहे या मागचं विषय असा आहे की ते आपल्याला आभार मानत आहेत ते आपले, की तुम्ही एवढं संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले. बघा, धन्यवाद, तुमचे धन्यवाद. कारण काय माहिती आहे का, इकडे सर्वसामान्य लोक येतात, गोरगरीब लोक येतात, गावात राहणारे, खेड्यात राहणारे, मुंबई दिल्लीचे दौरे करणारे लोक इकडे येत नाहीत ना कधी. ते आल्यावर त्यांना कळेल की नेमका इथे परिस्थिती काय आहे. आता आपण आलोत पन्हाळा येथे, पन्हाळा या गावी. आणि आम्हाला वाटलं की पन्हाळ्याचे रस्ते तरी चांगले असतील म्हणून. आता हे पुढचे रस्ते बघा फक्त कसे झालेले आहे. आणि पुढे गाव आहे तो पन्हाळा, आणि त्या पुढे आहे म्हैसमाळ. तर तिकडे आपण जात आहोत. तिथली परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतो. या सगळ्या परिसरात पाणी येऊ शकतं त्या धरणातून, विसापूर धरणातून. हे गाव आहे पन्हाळा, आणि पन्हाळ्या गावची युवा पिढी बघा पाण्यासाठी कुठे येते. नाव काय तुझं? बादल. 4 गुंड कसं रोज नेतो का तू? 4 गुंड 3 गुंड रोज न्यावं लागते का तुला पाणी? अच्छा, एकच विहीर आहे की काय? 2 आहे. कोणत्या वर्गात आहे तू? 11वीत आहे. कोणत्या कॉलेजला? अच्छा, कुठे राहतो इथं? चालते. परत येत आहे का तू? परत येत आहे? चालते, भेटतो तुला. त्याला आहे ना, परत आल्यावर भेटू आपण. आता युवा पिढी मागे इथे एवढे कामं लागलेले आहेत. शिक्षण 11वीला आहे तो. 11वीला मग त्यानं कॉलेज करायचं, पाणी भरायचं, म्हणजे एवढी पण सोयीसुविधा जर आपण उपलब्ध करून देऊ शकत नसू की कुठला न्याय झाला असं म्हणू शकतो आपण. आता आपण चाललो म्हैसमाळला इथून पन्हाळ्याहून. आणि रोड बघा तुम्ही, म्हणजे जी गावं कनेक्ट आहेत एकमेकांना, त्यांना दळणवळणाच्या सोयीसुविधा बघा काय, कसे रस्ते आहेत काय. म्हणजे याच्यात हे रस्ते बनवले कसे गेले होते, एवढे फुटले तरी कोणाचं लक्ष नाही. आणि आणखी किती फुटल्यावर लक्ष दिलं जाणार. आता आणखी पुढची अवस्था बघा रोडची. हे पावसाळ्यात इथे काय दशा असणार याचा एक अंदाजा तुम्ही लावू शकता याच्यावरून. हे इथे आहे ना, कुठल्याच प्रकारचा बोर्ड नाही. पुढचं गाव जे आहे ते म्हैसमाळ आहे. आणि इथे तुम्ही रस्ता बघू शकता. आता हे इथे कसं लावलेलं, काय सोयी सुविधा केलेल्या आहेत समजा लोकांना जाण्या येण्यासाठी. साईडचा जो रस्ता बनवलेला आहे तो पण रस्ता बघा. डायव्हर्जन. हे आहे वास्तविक परिस्थिती जी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अशी ही एकंदरीत परिस्थिती आहे. आमचं म्हणणं तेच आहे, आम्ही कुठेतरी लोकांना काही गोष्टी वाटल्या असतील की आम्ही खोटे बोलत आहोत किंवा काही आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही गोष्टी करत आहोत.
तर मग स्वार्थासाठी करत आहोत तर ठीक आहे, मान्य आहे आम्हाला, आम्ही आमच्या स्वार्थासाठी करत आहोत, पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की हे हे किती योग्य आहे, हे बरोबर आहे का, ही अशी वागणूक देणं लोकांना हे बरोबर आहे का, हे एकदा सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे. इथे एक माणूस आहे अच्छा, नाही तर ते संपलं तर ते संपलेलं झालं ना. हं? इसापूर धरण हा. होतं, ते इसापूर धरणावरून तर आम्हीच आलो आता. हो त्या टाकीवर सोडते ते पियायचं पाणी ना, हो, ते किती दिवसाने येते पियायचं? ते दिवसा सोडत नाही, रातच्यानं सोडत नाही. रातच्यानं भरायचं का? हो. किती वाजता सोडते रात्री? 9-10 वाजता सोडते 10 तर वाजता रात्रभर चालू देते. रात्रभर चालू देते, पण एक 4 दोन वाजेपर्यंत. दोन दोन दिवसानं सोडतात की काय? नाही, तिसऱ्या दिवशी 2-2 दिवसांनी कुठे सोडणार. तिसऱ्या दिवशी सोडतात. तिसऱ्या मग आज तिसऱ्या सोडलं. दिवसापर्यंत कसं काय तुम्ही साठवून कसं ठेवता? आता तेच इथलंच इरीचंच पाणी, मग काय करा, हं. काही इकून तुमचं नाव काय? उमाजी चंपत दुधाने. दुधाने. अच्छा, हे बरं आहे. आम्ही विचारपूस करायला आलो, नेमका तुमच्या गावात पाण्याची समस्या आहे बरोबर. आता पाण्याचं काय उपाययोजना आहे? समजा तेवढं जेवढं पाणी आहे तेवढं संपलं समजा विहिरीतलं, तर त्याच्यानंतर काय ते टँकर पिंकर येत नाही, काय नाही, सरकारी ग्रामपंचायत तर्फे वॉटर सप्लायचं केलेलं आहे त्यांनी. हो, आणि आता पियायचं पाणी किती दिवसाला येते? प्यायचं पाणी तर ते विहीर संपते, त्याच्यानंतर काय ते कवा सोडते कवा नाही सोडत, असं चालू आहे सिच्युएशन या गावाची. अच्छा, कधी सोडतात कधी नाही सोडतात. हो. पाणी सोडणार. सगळं पिऊन घेतो आम्ही, गाळ वगैरे सगळं पिऊन घेतात. काय करा मग पाणी नाही. 70% लोक या गावातले त्या पाण्यानं बिमार आहेत. आम्ही म्हातारे काय सांगून फायदा आहे? नाही नाही, तेच सांगायचं आहे कोणतं आम्हाला. खातं आपलं? आपलं खातं कोणतंच नाही, हे तुमचा जे विषय आहे हे समाज माध्यमांवर गेला पाहिजे कुठेतरी, तुम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीचा. कारण पाण्याविषयी काय, समजा. पाण्याविषयी आणि दुसरं इतर, आता आम्ही रस्त्यानं आलो, आम्ही वैतागलो पहिले. हो ना, हो तुमच्या ना. रोजचं असलं नाही नाही नाही. आता तरी बरं आहे, ते गड्डे गिड्डे भराई केलेली आहे. याच्या पहिले जरा येऊन जर बघितलं असतं ना, तर मी काय म्हणतो ना, हे एवढाले गड्डे होते. काय सांगून फायदा आहे रोडचे? या गावामध्ये कोण काय करून राहिले हे बी माहिती नाही होत. पहिली गोष्ट दिवा लावून या गावात बसावं लागते, दुसरं तर काहीच उपयोग नाही. दिवा लावून दिवा लावून बसावं लागते, मग दुसरं काय आहे? म्हणजे कसं दिवा लावून का? असं आता लाईट घरात दिवा नसतं. लावून लाईट राहते, हा, हा, तेच अच्छा अच्छा अच्छा, बघायचं. दिवा लावून म्हणजे देवाचं नाव घेऊन बसायला लागतं. दुसरं काय आहे गावात? काहीच नाही. कुठं वलीत नाही, पियाय पाणी नाही, आणि आता हे जे गावाची पाणी येते व्यवस्था ते- नाही. हे काय आहे जे गावात? पाणी येते ते हे दूषितच पाणी आहे असं. फिल्टरचं पाणी राहिले काय? दूषितच पाणी पियायला भेटेन तर काय फिल्टर पाणी भेटणार आहे आम्हाला? नाही फिल्टर पाणी नाही भेटत. मग सांगा ना. भीती वाटते तुला? मग काहून बोलू काहून नाही देतात? आम्ही तर कलेक्टर असला आणि कोणी मंत्री असला तर त्याच्या समोर न भिणारा माणूस आहे. नाही नाही माझ्या कोटे जर द्यायचं असेल तर माझं रेकॉर्डिंग सगळं करून द्या. नाही, ह्या काहीच गावाबद्दल विषय सगळं समाज तर काही असो, पण हे जे गुरे वासरे आहे तर त्याची बी ती सिच्युएशन आहे ना. हो, हो. माणसं तरी कुठून आणतील, पण हे गुरे वासरेसाठी कुठून पाणी आहे? हा? गुराढोरासाठी नाहीच आहे. मग वॉटर सप्लाय पाणी आहे ना, ते हिर पाहिली काय त्या बाई हंडाना लागली, 2-2 हांड्यानं. आम्ही म्हातारे झालो, एक टोंगल्यानं गेलो आम्ही त्या हिरीचं पाणी भरता भरता. नाही तरी नाही हे गाव सुधरे नाही. बरोबर. म्हणजे वतीतील लावू लागत. दम वतीतील लावतो. वतीतील लावतो माथ्यापर्यंत. जागत्याची 3 जाग दम करणू लागत वाट्यात. या बाबर ग्रामीण पैसे सरकारी बाबडी मैदान एम लेईनी ऊस पाणी उचाती हेट जारोच. अबो बाई होते ती कतलाई लेजारीचं पाणी. आप घर लावरी वेवर हिमच घरवर. लोक होते भरायचं. हा हा हा. त्याची मोटरसायकल तो क्या नाही ती भरत काही छेन तर आम्ही तर माते पण लावू लागत. है ना? तर 2 वर्ष झालं हे नळ पाईप केले, रोड सगळे हे नळ पाईप करून. बरसातीत असं चालता येत नाही, एवढा चिकोळ राहते टाढ्यात. हो हो, माहित आहे ते मला. बरसातीचा विचार आम्ही करत कोणी आहोत. बाया हांड्या घेऊन पडते तर हा. मग रस्ता तेवढी खराब आहे ना, त्या पाईप खदून काय फायदा आहे? पाणी नाही नाही त्याला, नाही बरोबर आहे. नळ नाही काय नाही. आणि उसावर वगैरे जात असतील लोक मग इकडून. काय करणार आहे गावात? स्वतःची शेती सोडून चालले जातात. हो. बरोबर ना. काल परवा उसवून आले की लगेच कांद्याला पळाले. इथं राहून नाही हे एवढी अवकाळ आहे तर तिथे राहून काय फायदा?
बरोबर. जसे आले तसेच पळाले. फक्त आमच्यासारखी जी मरण नाही इथं. हो, आम्हाला एक तर पाणी होत नाही, कोणतं काम होत नाही. काय करायचं? तुम्ही उसावरही जाऊ शकत नाही. समजा यांच्या वयानुसार एज लिमिट नुसार ते उसावर सुद्धा जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ना इलाज असतं तुम्हाला इथं राहणार. राहणार. काय करतात? एक हांडा 2 हांडे आणायचे आणि त्याच्यातच धुणं पाणी करायचं आणि तसं. खूप दिवसापासून ते पेंडिंग वर आहे. टाक्याची सोय नाही, टाकी नाही झाली, ती अर्धवट काम सोडून गेले ठेकेदार. केलंच नाही काम. नाही, कामच केलं नाही समजा ते, त्याच्यामुळे ते पण गोष्ट आहे. त्याने लय दिवस काढले. संडासचं पाणी जाते त्याच एरियाला, त्याच विहिरीत त्याच विहिरीत जाते संडासचं पाणी. त्या विहिरीवर जाऊन येऊ. ती विहीर दाखवतो तुम्हाला तिथं. चला ना तुम्ही आमच्या सोबत, चला ना. चला. हा, आवचा तुम्हार नाम काय छे? हांडे कसे आणत असेल म्हातारी काय करा बाई. तुम्हार नाम काय? साहित्राबाई. नाम कलावती. कलावती. मर गिरे हमार गोड़ा से चले गए पानी भर भर। हाँ। काय करा? वो तो छत. अभी हमार छचार से पुणे आना कोई 60 आन चल जाता हम कत जावा. हा नाही, आता आम्ही वंदून तो कळून खाणून लागत. आता वंदून करेन काही छेचा तो वही काय करेवा. काय कर म्हणतात की ते दिवा लगा पे सोडा बस करो. हा हा. हो, चाललो विहीर. आवता आम पावडी पाई. हे बघा, इकडे खाली जे आहे ना, इकडे खाली विहीर आहे आणि हे उतार दाखव फक्त. या उतारावरून इथून इथं आता पलीकडून चढ आहे. ते डोक्यावरती भांडे आणणं आणि ते चढावर आणणं हे किती अवघड होतं. ज्या आजी आहेत, दादी यात्रा बोलो वटाळ ले जाणं होतं तो ना. काय पाणी छेली पकडू काय मग? कोणी जसं एक 2 मिनिट थांबा, ती बोलतो. काय बोलू तरी होते लगेच ले जाण तू मग चल देखा उपरे बाद में तू झल्ले जाय. चल तू मन का तू होते यात्रा हे काय तू कर पाणी बापू लारीची. पाणी छेली ने कस तू केली की कोणी काय गामे माय बोडी छेली ने कहा कत चल गे. हा मन का की पाणी तम रोज लारेच थांब पण ऊपर ले जान मेल दूचू मग. पण मन का तम रोज जना पाणी लावचो आते ते हा तो एक 17 जण पुरच आहे. मग 300 लिटर ड्रम भरलेली छो एकली भरीची. हाव त्या आजी आहे ना, एकट्या 300 लिटरचा ड्रम भरतात आणि त्याचा नंतर वापर करतात. हा जे बंजारा समाजेर આપણે काही भाऊ बंधू छ समजा तो मन वंदू नीच केर छ कि काही लोग हम जना अब लार सभा वगैरे लिदे तो वो सभा में हमें के कि गोरमाटी आहे नी नाईक साहेब निरंजन नाईक साहेब गोरमाटी आहे नी पा वो राजकारण करे सारू कोणी आहे ते पण जेंदून गोरमाटी आवचं वो गोरमाटीवर काही हाल कर मिले. काय हाल बापरे ये दांडे नाही पिसाचा फक्त खर्चेला पिसा अन सरपंच रोन पांड्या रो तो काय छे तो वो काही हाल कर मिलेच. भाषाती विकास वेळी विकास करे सारू बुद्धी लागायचं आणि काम कळू लागायचं. लोक गोरगरीबीवर काम येत काम जाणार. कर बापू ये रो कसं विषय चाल चल मार माते देत बेटा ले जाऊ तुम्ही वतेला कोणी पाय? चढे पाय चढ्या ले बाद बापू. में तू घल्ले जा आणि तू एकदम एकदा वत्रा आत्रा तो कर सकत आणि हा पाणी आहे नी ये लोक ते घ्या ते घेऊन करून लोक चुकून यायची. हा आकांत आहे लोकांचा, जे ओरडत आहेत, जे आम्हाला पण शिव्या देत आहेत की असे खूप लोक येऊन गेले. आता साहेब लोक आम्ही साहेब लोक नाहीत, पण इथे पाहणी करायला वगैरे असंच काहीतरी दिलासा द्यायला लोक आले असतील. त्यांना वाटते ना हे साहेब लोक आहेत हो. का ना, हा, पाणी पुरवतात की नाही पुरवतात दुसरे म्हणतात ते त्यांना थोडी ओळख नाही तेच बरोबर. काय आहे ते तिथून ओरडत आहेत. पण त्यांचा त्रास आहे ना तेवढा. त्यांना तेवढा आता लोकांना काय सांगायचं, मी जे पाण्याची खेप नेतो तर मी रस्त्यावर वरा 2 जागे उभा राहतो. साहेब लोग खेळता काही करा आम तुम्हारा परिस्थिती ढकाळे सारू राहायचा. आम्ही वाटो करून आहे पाणी किती छान सोडेल. याच्यात पाणी आणून सोडलेलं आहे. हे पाणी संपलं तर अजून सोडा संपलं नाही. जर संपलं तर दुसऱ्या गावाच्या विहिरीत जाऊन आणायचं जे रानात आहे तर. एकच विहीर आहे पण या गावासाठी या गावासाठी एकच विहीर आहे. मग तो व्यक्ती काठाला जरी असला तरी त्याला इथे जाणून पाणी आणणार.
छोरी कोणी दे रे चोरी कोण दे रे वाह. उन्हाळ्यात त्यांचं म्हणणं- ती पाणी भरायचं हा देवदरी ती उमराती शेलू ती पाणी लावायचं हा? आणि अब असं 50 साहेबांचं पण घर गटाने काय पाणी येईल हम साहेब थे क्या? खायचं काय ना कुणाचं कोणी गुयाला पाणी प्यायचं आहे पूर्ण ये वकलडीर पाणी आहे वकलडीर माय आहे मावचं आमचं कोणी साधर माई लोट्याती भरा लोट्यात या तरी हा मातेरच पाणी प्यायचा पुढचा हमार वालीदार कोई छेनी हाँ चार जनाचं वालीदार एवढी काड्या रो चढे कोई देखे नहीं हमने बुढ़े ठारे लोकू ने या बुडी सडी बाई मी काय पलाराती पाणी लय जायचं यांचं म्हणणं हे आहे की गावातल्या मुलांना कोणी मुलगी देत नाही कारण इथे पाण्याची व्यवस्था नाही त्यांना झालं का मुलगी नवरा करत नाही इथं तांड्यात बाहेर गाव करते पण तांड्यात करत नाही तर आजही अशा समस्या आहेत तुम्ही बघा आणि या सगळ्या गोष्टींवर निर्णय घेण्याची क्षमता हे जनतेमध्ये असली पाहिजे. लोक बोलतील तेव्हाच काहीतरी होणार नाही तर काही नाही होणार. हे लोक कोण आहेत? हे दुसरे लोक आहेत का? बापरे वर वय कतरा घ्या त्या आजींचं एक वय बघा किती आहे ते आणि या वयात सुद्धा ते पाणी भरायला येत आहेत. तर या गोष्टी आम्ही फक्त इथून तिथपर्यंत नेलं तर घाम फुटतो. ऊन बघा कसं आहे. हा उन्हाचंही ते एक तर तिकडे त्या आजीचे घेतली बंद करू. अशी एक परिस्थिती आहे बघा. आता सगळे लोक येतात आणि पाणी भरतात. व्हिडिओ काढ रे समोर बंदूक मार रे ते मारला के तो भारी आतो ये यवनी काय कामेरी वगैरे बघ ना त्या आजी वगैरे बघा तुम्ही यांची हालत यांची अवस्था बघा आणि या अवस्थेवरही जर दया येत नसेल तर तो माणूसच नसू शकतो. सगळ्या विद्यार्थिनी आहेत सगळ्या लहान लहान मुलं सगळ्यांना घेऊन घरच्यांना पाणी भरायला जावं लागतं. आता एवढं चढून येतील ते आणि परत आणखी 2-3 चक्कर 2-3 चक्कर तो येतील. आता आमच्या गावाला कोणी पोरी देणारे बी नाही पोरी देणार नाहीत ना घेऊन जाईल हा वापस देणार नाही आमच्या गावाला कारण एवढं पाणी भरावं पाणी लागतं. भरावं लागले आता कोणाच्या गावात पाणी भरावं लागले नाही. कोणी भरावं लागले याच गावात पाणी असे गाव आहेत आम्हाला आज माहित होता. हा आम्ही आज बघितलं. आमच्या गावातले पुढारी सर्व नेले का ते बघा हा एवढूसा मुलगा परत चालला पाणी भरायला. कोणत्या वर्गात आहे तू? माझं मुलगा इथं नाही मुंबईचे आहे मुंबईचे आहे का तुम्ही? माहेर आहे इथं तुमचं माहेर आहे इथलं. तुम्ही मुंबईला काय करता तिकडे? मिस्टर ड्युटीवर आहेत माझे कोणत्या काय नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये? अच्छा तुमचं नाव काय? स्वातीनारायण वारी व्यवहार आहे. हो. अच्छा मग इकडे माहेरी आले तर पाणी पाणी भरावं भरावंच लागते. भरावं लागते ना? नाही ना मग सुविधाच नाही ना कुठं सुविधाच नाही बस विहीरच. माझा मुलगा आहे हे आता आजी आजोबा सगळे हो. येतात का पाणी? मुंबईला असं पाणी भरत असेल नाही नाही, तिकडे मुंबईला काय बोलणार? ने पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस करू आम्ही तुझं पाहुणचार चांगला आमच्या इकडे आला की. अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती खोटी नाही आहे. आम्ही इथे काय हे कॅरेक्टर उभे केलेले नाही आहेत. ही रियालिटी आहे. आणि मग लोक म्हणतात की नाही तुम्ही मुद्दामून कोणाला तरी बदनाम करता. ही बदनामी आहे का? ही वास्तविकता आहे. वास्तविकतेमुळे कोणाची बदनामी होत नसते. उलट डोळे उघडले तर या लोकांचं कुठेतरी भलं होईल. याचं नाव आहे अनिरुद्ध जाधव आणि अनिरुद्ध त्याच्या आजी आजोबांकडे इथे राहतो. कशासाठी? तर फक्त पाणी आणून देण्यासाठी. कणाला आहे तू पाणी? जनात झाले गो कतराकले जाऊ तू? 4-5 खेपले जावा 4-5 खेपले जाऊ. आई वडील याचे आई वडील आहेत ना आहेत पुण्याला. काय काम करते तिकडे? काय करत? सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहेत. अलीकडे ये ना तर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. अनिरुद्ध आहे ना फक्त कारण या गावात काम नाही
मतदारसंघात काम नाही, रोजगार नाही, कुठल्याच गोष्टी नाही, त्याच्यामुळे लोकांना बाहेर जावं लागतं आणि असं मुलांना एकटं सोडून जावं लागतं. शाळा वगैरे काहीच नाही, याला शिकवायची परिस्थितीच नाही आई वडिलांची, तर काय शिकवणार? बरोबर, दादानी चालते आहे ना. आपण जेव्हा कुठेतरी प्रश्न उचलतो, लोकांना प्रश्न विचारतो, जे शासनकर्ते आहे त्यांना प्रश्न विचारतो, तर नेमकं काय चुकीचं करतो? 1-1 किलोमीटर पर्यंत हे लोक पाणी नेत आहेत. परत चालला तू भरायला? हा बादल आता जातोय आणि आम्ही महेशमाळला गेलो होतो, तिथली परिस्थिती दाखवली लोकांची. पूर्ण गावाला एकच वीर, शेतीला वगैरे तर पाणी नसेलच समजा, एकच फक्त शेतीचं वगैरे, बाकी काय नाही, पियायलाही नाही. घरून यायचं तेव्हा प्यायचं, घरून वावरात गेले. असा विषय आहे. बादल चालला परत, आता बादलने परत आणखी वापस येणार की का? अब आहेस नाही. अशी परिस्थिती आहे. सगळी युवा पिढी आणि हे लोक जे आहेत ना, ते सगळे पाण्यालाच लागलेले आहेत. फक्त दुसरे कामं सगळे सोडून फक्त पाणी आणायचं काम तेवढं खूप महत्त्वाचं झालेलं आहे लोकांसाठी. काका आहेत हे, यांनी तुम्हाला रोजची आता कशावर नेत आहे तुम्ही? हे मोटरसायकलवर ना? रोज अर्धा लिटर पेट्रोल पाणी आहे. असा विषय आहे. हे बघा, सायकलवर सोयसुविधा करून ठेवली, पण हे सायकल आज वर आलं का? याच्यात सोडलं का पाणी? याच्यात सगळं ब्लिचिंग पावडर आहे. हो, ब्लिचिंग पावडर. हे एवढं ओढणं पण सोपं नाही रोज गावातले लोक वगैरे ते पण बाहेर गावी जातात की काय कामाला? सगळे जातात ना कामाला, उसावर वगैरे. इथं काही नसल्यावर शेती वगैरे तर काहीच नाही ना. शेती आहे पण वरच्या पाण्यावर आहे, वरच्या पाण्यावर जातं. धरणाचं पाणी आलं तर सगळं सोपं होऊन जाते काम. मग होते हा? मग ते तर आहे. आमच्या नशिबात पाप म्हणा. तुमच्या नशिबात पाप नाही, तसं नाही म्हणता येत. काय जन्मल्यापासून हे पाणी भरायला काय करावं? जन्मल्यापासून काय ते वैतागले, ते एकदम जन्मल्यापासून पाणी भरत आहोत म्हणते. आता कसं झालं हे विषय? तुम्ही सगळे पाणी भरायला झाले की काय? मुलं म्हणत असतील आमचं खेळायचं वय आहे, असं सगळं पाणी भरायला तुम्ही सांगत नाही का गावातल्या लोकांना? असंच भरायला लागतं. असंच भरावं लागतं समजा. नाही तेच आहे, तुमच्या गावाची एकंदरीत परिस्थिती दाखवायसाठी आम्ही आलो. एकदम तुमच्यापेक्षा जास्त परिस्थिती खराब तिकडं आहे माहित मला. अजून खाली. आम्ही आताच जाऊन आलो तिथे. रोड खूपच अवघड आहे. कमीत कमी रोड तर बनवू शकतात. नाही आहे, पोलीस पाटील आहेत की काय? हे आजोबा पोलीस पाटील आहेत गावचे, पण हे मग रात्री नळ सोडलं, मग हे आता तुमच्या घरी इथं गावोगावी जी नळ यायची बरोबर फेल झाली ती. त्याला जबाबदार कोण? त्याला जे ठेकेदार आहे त्या ठेकेदार जबाबदार.
मग हे प्रश्न तुम्ही कुठं पुढे मांडला की नाही? आणखीन मांडला ना आता मांडू कधी मांडता? लोक पिढ्यानपिढ्या चालल्या ना. बिया चालल्या हे आज जसं देश स्वतंत्र झाला तसं चालूच आहे हे. चालूच आहे मग हे आता काय प्रश्न मांडून फायदा आहे? नाही, मांडायला लागेल ना. आता अर्धा घंटा थांबा साहेब, देश स्वतंत्र झाला घंटा थांबा मग पाहिजे. अर्ध्या घंट्यानंतर सगळं भरून जातं. नाही, आम्ही महेश माळला परिस्थिती बघितली, खूप भयंकर परिस्थिती आहे. कोणाचा मेळ कोणाला राहत नाही. आणि पणाला हे आजचं नाही, जसा देश स्वतंत्र झाला तसे महाराष्ट्र सरकार स्थापन झालं तेव्हापासून ही रूढी चालूच हीच परंपरा हीच परंपरा आहे. कोणतंही सरकार बदललं, कोणत्याही पक्षाचं बदललं, पण वसंतराव नाईक साहेब असते तर आजपर्यंत समजा वसंतराव नाईक असते तर चांगलं काम झालं असतं. सुधाकर नायकाने काम चांगलंच केलं म्हणून नायकाने चांगलं ते आहे ना. तर पाणी नाही, नळ योजना नाही आली तर टँकरनं टँकरला पुरवलं पाणी, पण आता सगळंच बिघडलं. आता पंचायत समिती जिल्हा परिषद काही राहिलं नाही, तथ्यात राहिलं नाही द्यायचं. कारण तुम्ही पदारात नाही, तुम्ही येतच नाही ना का सदस्य लोक बरोबर. मतदानापुरते येतात. तसाच तर अशी ही एकंदरीत परिस्थिती आहे पन्हाळा या गावाची. आणि आता गावातले लोक, ही युवा पिढी सगळी पाणी भरायला जातात आणि रस्ते पण एवढे वाईट आहे की एकदम आता हे या मुलांच्या तोंडून ते म्हणत आहेत की रस्तेही अक्षरशः म्हणजे वैताग आला लोकांना. पण या सर्व गोष्टींकडे पाहणारं कोणी नाही. यांचा वाली नेमका कोण, तर हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. आणि ही परिस्थिती कधी बदलणार की नाही बदलणार या सगळ्याच गोष्टी आमचा हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर असे अनेक गावं आहेत, अनेक गावांमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न राहील आणि आपल्याकडून काय करता येईल, कुठल्या उपाययोजना करता येईल त्या आपण करू, आहे की नाही? तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही? तेच म्हणत आहे तुम्हाला बोला. नाही ना, वय नाही ना, तेच आम्ही तेच सांगणं आहे आमचं की या वयात सुद्धा ते पाणी भरत. हो ना, वयाच्या बाहेर म्हणजे आता ते काका म्हणत आहे लहानपणापासून पाणी भरत आहो म्हणते, बालपणापासून. पोरांना तर बोर घेतला 40,000 रुपये घालवले, पाणी नाही, थेंब नाही. कोणी बोर खोदला? कशाचं पाणी आलं? पाणीच नाही तर कुठून लागतं? तसंच झालं. 40,000 रुपये घालवले, झाडाला पाणी नाही आता. आणि मग तिथे पाण्याची क्वालिटीच सांगते. असं पाणी आपल्याकडं म्हणजे शहरात आहे ना, धुण्या भांड्यालाही वापरत नसतील कदाचित. आता हे पियायला तुम्ही वापरता तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे हेच आपलं मानस आहे. आणि लोकांपुढे ही सत्यता आली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. कोणालाही विरोध करणं, कोणाला तरी खाली दाखवणं हा उद्देश नाही. पण ही वास्तविक परिस्थिती मांडल्यानंतर याला जबाबदार कोण हा प्रश्न जर उपस्थित होत असेल तर जो कोणी याला जबाबदार आहे त्यांनी उत्तरही सुद्धा आपल्याला दिली पाहिजे. तेवढी ताकद, तेवढी हिंमत आपल्यात असली पाहिजे की या लोकांचे परिश्रम जे आहेत ते कुठेतरी कमी झाले पाहिजे. आणि त्यासाठीच आपण एका ठिकाणी बसून आहोत, एका पदावर बसून आहोत याची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. हेच आमचं म्हणणं आहे. लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. हात दाखवा.